जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे, कारण त्यांनी ओबीसी मधून मागितलेलं आहे आणि त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण द्यायला पाहिजे। कारण मागासवर्गीय आयोगाने जे काही रिकमेंडेशन केलं होतं ते ओबीसी मधून द्या असंच रिकमेंडेशन होतं। त्यामुळे मनोज जरांगे पाटील जी मागणी करतोय ते संविधानिक आहे आणि सरकारने जे आरक्षण दिलं आहे ते असंविधानिक आहे। कारण आपल्याकडे 4च आरक्षण आहे, SC ST ओबीसी आणि EWS, आणि राज्य सरकारला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याचा अधिकार आहे। कुठलाही असा वाटेल ते अधिकार देण्याचा अधिकार नाही आहे। म्हणून जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे। अजूनही वेळ गेलेला नाही, आता जे 27% आरक्षण आहे ते वाढवता येईल आणि त्यानंतर सब कॅटेगरीशन जर केलं, आपण बघितलं की कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला ज्याला तुम्ही भारत रत्न दिलेला आहे तोच फॉर्म्युला जर आपण इथे लागू केला तर कोणाला धक्का लागत नाही। कुणबी, मराठा, लेवा पाटील आणि पाटीदार यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे, कोणाला धक्का लागत नाही। हा महाराष्ट्रातला जटिल प्रश्न अशा पद्धतीने सुटू शकतो, अन्यथा हे किती वर्ष चालत राहील आणि निवडणुकीमध्ये हे भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसेल।